आजची रेसिपी आहे टमाटरची चटकदार आमटी। चला त्या रेसिपीला सुरू करूयात। इथे 2 टमाटर घेतलेले आहेत, 2 चम्मच खोबरा किस, 2 चम्मच डाळिवा, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 चम्मच धनी आणि 1 वाटी कट केलेला कांदा, 2 लाल मिर्च, 1 कर्णफूल, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 तेजपत्ता आणि कोथिंबीर। आता छान कांदा भाजायचा आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। आता हे सर्व मसाले असेच भाजून घ्यायचे। धनी, खोबरा किस, डाळिवा आणि लाल मिर्च हे सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ही आमटी खूप छान होते आणि विदर्भामध्ये तर ही नेहमीच केलेली जाते। आणि आता थंड झाल्यावर छान बारीक करून घेतलेला आहे। आता टमाटरला मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत, मोठ्या फोडी, आणि छान भाजून घेतलेले आहेत। साल निघतपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। आता मस्त साल काढून घ्यायचे थंड झाल्यावर आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट करायची आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून आता इथे तेल गरम झालेलं आहे। 1 पाव चम्मच जिरं, 1 पाव चम्मच मोहरी, जिरं मोहरी तर तळली की मसाला घातलेला आहे। मसाला छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा। नंतर 2 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच धनी पावडर, 1 चम्मच गोडा मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची, चवीपुरते मीठ। मसाला छान होऊ द्यायचा आहे। नंतर टमाटरची पेस्ट घातलेली आहे, छान होऊ द्यायचं आहे 2-3 मिनिट। याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, आपल्याला जितकी दाटसर हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि पातळी हवी असेल तर थोडं पाणी जास्त घालायचं आहे। आणि 1 गुळाचा खडा टाकलेला आहे, अर्धा इंच इतका, आणि छान 5 ते 6 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत। आता आमटी तयार झालेली आहे। बघा किती छान कलर आलेला आहे। तुम्ही ही आमटी भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय। स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा।